एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी। आरक्षणाचं काय होणार याकडे राज्याचं लक्ष। शिवसेना युबीटीच्या आमदार खासदारांची आज मातोश्रीवर बैठक। मनसेसोबतच्या राजकीय युतीबाबत चर्चा होणार का याची उत्सुकता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार कामाला। पुण्यामध्ये आज अजित पवारांचा जनता दरबार, लोकांच्या तक्रारी जाणून घेणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर। 2023 मधील जातीय हिंसाचारानंतरचा पहिलाच दौरा। 8500 कोटींच्या विकास कामांचं करणार उद्घाटन। मुंबईतील 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन पूल अखेर बंद। स्थानिकांच्या विरोधानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात पूल बंद। पुढील 60 दिवस चालणार पुलाचं पाडकाम। सोलापुरातल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात नर्तिकेची पोलीस कोठडी आज संपणार। तपास शिल्लक असल्यानं पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता। प्रकरणात अनेक नव्या बाबी समोर। वसई शहरातून 8 कोटींचं ड्रग्ज जप्त। ड्रग्ज तस्करी प्रकरणात 3 आरोपींना बेड्या। 3ही आरोपी राजस्थानमधले असल्याची माहिती। विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना आनंदाची बातमी। वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी। 2022 ते 2025 पर्यंतचे उमेदवार भरतीसाठी पात्र। 15 सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास। यंदा 20 दिवस आधीच मान्सूनचा परतीचा प्रवास। राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू होणार। आणि वर्ष अखेरपर्यंत सोनं 1.25 लाखावर जाण्याची शक्यता। जागतिक बाजारातल्या अनिश्चिततेमुळे सोन्याच्या दरात वाढ।